नमस्कार। जळगावमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। सर्वच राजकीय पक्षांनी जळगावमध्ये शड्डू ठोकले आहे। भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे। त्यानंतर उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करून त्यांचे सहकारीच करण पवार यांना लोकसभेचं तिकीट मिळवून दिलं। त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। भाजपला जळगावात धोबीपछाड केल्यानंतर ठाकरे गट जळगावमध्ये भाजपला आणखी मोठं खिंडार पाडण्याच्या तयारीत आहे। भाजपच्या 30 नगरसेवकांवर ठाकरे गटाने जाळं फेकलं असल्याचं उघड झालं आहे। एका फोटो समोर आल्याने जळगावात राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जळगावात जोर बैठका सुरू झाल्या आहेत। बंद दाराआड या बैठका होत आहेत। अशातच एका बंद दाराआड झालेल्या बैठकीचा फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। या फोटोवरून ठाकरे गट जळगावात भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे। भाजपचे विद्यमान खासदार पक्षात घेतल्यानंतर आता ठाकरे गटाने महापालिकेतील भाजपचे नगरसेवक फोडण्यावर भर दिल्याचं समजतंय। तसेच जळगावातील महापालिकेतील लोकप्रतिनिधी असलेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर भाजपचे 30 पैकी जास्तीत जास्त नगरसेवक फोडण्याची मोठी जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे। ठाकरे गट नगरसेवक फोडण्याच्या तयारीत असल्याची बातमी फुटली। त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना पक्षातच राहण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे। या बंद दाराआड झालेल्या बैठकीत महाजन यांनी नगरसेवकांना पक्ष सोडून न देण्याची तंबीही दिल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाची आणि उन्मेष पाटील यांच्या समर्थकांची बैठक झाली आहे। त्यात जळगावचे भाजपचे नगरसेवक फोडण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच जळगावात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।